2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव झालेला। हे मी तुम्हाला सांगितलं 2019 आणि मग त्यानंतर गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पार्थ पवार राजकारणापासून देखील दूर राहिले होते। मात्र दादांच्या निधनानंतर राजकीय समीकरण बदलल्याने आता पार्थ यांची देहबोली देखील बदललेली दिसते। पार्थ पवार त्यांच्या मातोश्रींना म्हणजे सुनेत्राताईंना सपोर्ट करतायत, राजकीय वर्तुळात सावरण्यासाठी मदत करतायत। सुनेत्राताई उपमुख्यमंत्री पदाचा कारभार जेव्हा स्वीकारत होत्या तेव्हा पार्थ पवार तिकडे उपस्थित होते, स्वतः उपस्थित होते। आता ते स्वतः नागरिकांची भेटीगाठी घेऊन त्यांचा लोकसंपर्क करतायत आणि या सगळ्याची सुरुवात पुन्हा एकदा राजकारणात एंट्री झाल्याचं आता दिसून येते। आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे अजित पवार यांचा राजकारणाचा वारसा पुढे जाऊन पार्थ पवार यांच्याकडे जाऊ शकतो आणि त्यामुळे त्यांचं ऍक्टिव्ह होणं, राजकारणात ऍक्टिव्ह होणं किती महत्त्वाचं आहे। मध्ये तर बातमी देखील आलेली, जर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असतील तर पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं, त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं। ही चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात आपण पाहिली होती। मात्र हे सगळं करण्याआधीच पार्थ पवार यांचं नाव आता मुंडवा जमीन घोटाळ्यातून, त्या प्रकरणातून वगळल्याचं देखील कळतंय। त्यांचा या सगळ्याशी, त्या घोटाळ्याशी थेट संबंध नसल्याचं सांगितलं जातंय। घोटाळा प्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आल्याची एक जी बातमी आहे ती एबीपी सारख्या वृत्तवाहिन्यांनी समोर आणलेली आहे। नेमकं हे कसं घडलंय, चौकशीच्या अहवालात नेमकं काय सांगितलं जातंय, सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान पार्थ पवार हे राजकारणात कसे एंट्री करू शकतात आणि त्या दरम्यान ही सगळी घडामोड जी घडते त्याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण अशी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाल्याचं देखील एक मानलं जातं। या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्याने जमीन खरेदीशी त्यांचा थेट संबंध नाहीये असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विकास खरगे यांच्या समितीने काढलेला आहे। त्यामुळे पार्थ पवार यांना अभय दिलासा मिळालेला आहे। विकास खरगे यांच्या समितीने जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली, महसूल विभागातील नोंदींची तपासणी केली, तसेच संबंधित अधिकारी आणि पक्षकारांचे जबाब नोंदवलेत। या अहवालात जमीन हस्तांतर जी प्रक्रिया आहे आणि झोन बदल प्रक्रिया आहे, नोंदणीतील त्रुटी आहे, तसेच महसूल अधिकाऱ्यांची भूमिका आहे, या सगळ्याची सविस्तर माहिती त्यांनी घेतलेली आहे। एक समजतंय जमीन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाल्यामुळे पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं देखील त्यामुळेच सांगितलं जात आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता, त्या जागी पार्थ पवार यांची वर्णी लागेल असे आता सांगितलं जात आहे। मात्र मुंडवा जमीन घोटाळ्यामुळे पार्थ पवार यांची प्रतिमा डागाळली होती, परिणामी त्यांना थेट राज्यसभेवर पाठवल्यास भाजपच्या नैतिकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता होती। जर त्यांना राजकारणात अशीच एंट्री मिळाली असती किंवा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असता तर पार्थ पवार यांच्यासह जे भाजप आहे किंवा त्यांची महायुती सत्ता आहे त्यावरती देखील एक प्रश्न निर्माण झाला असता। मुंडवा घोटाळा प्रकरणाच्या आरोपांवरून विरोधकांनी या सगळ्यावरती रान पेटवलं असतं ते वेगळं। मात्र खरगे समितीने क्लीन चिट दिल्याने पार्थ पवार यांच्या राज्यसभेवर जाण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचं मानलं जातंय। पुण्यातील सुमारे 1800 कोटी रुपये किमतीची ही महार वतनाची जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केली होती आणि यामुळेच प्रचंड वादंग निर्माण झाला होता। मग अखेर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोमवारी या चौकशीचा अहवाल सादर केला गेलाय, ज्यात पार्थ पवार यांचा मुंडवा जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात येतोय। त्याच वेळी 2 सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। आता चंद्रशेखर बावनकुळे हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करतील, त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याची देखील एक माहिती माध्यमांना देखील सूत्रांकडून मिळालेली आहे। एबीपीच्या वेब आर्टिकल नुसार समितीच्या अहवालात सांगितलं गेलंय की मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो, जो व्यवहार करतो तोच जबाबदार असतो आणि अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी तिकडे नव्हती।
पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंडवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नसल्याने अमेडिया कंपनीच्या वतीने फक्त व्यवहार करण्याच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. आता व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्या विरोधात देखील कठोर कारवाईची एक शिफारस आहे. आता या प्रकरणात पार्थ पवार लवकरच सुटतील असं दिसतंय, ज्यामुळे राजकारणात त्यांना क्लीन इमेजने एंट्री मिळू शकते. महाराष्ट्र टाइम्सच्या वेब आर्टिकल मधून माहिती देण्यात आली आहे की जेव्हा सुनेत्रा पवार दिल्ली भेटीसाठी गेलेल्या तेव्हा पार्थ यांना राज्यसभेत पाठवण्याबाबत अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळालाय. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना लवकरच राज्यसभेत पाठवलं जाऊ शकतं. त्यामुळेच की काय पार्थ पवार या सगळ्यात राजकीय वर्तुळात कमालीचे ऍक्टिव्ह झालेले देखील दिसत आहेत. आणि यात अजून एक उदाहरण असं देखील सांगितलं जात आहे की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठवड्यातील 6 दिवस राज्यभर दौऱ्यावर असायचे. त्यात देखील ते रविवारचा एक दिवस बारामतीसाठी द्यायचे. बारामतीत दर रविवारी अजित पवार नागरिकांच्या भेटी घेण्याबरोबरच सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी करायचे. या पाहणी दौऱ्यांमध्ये संबंधित अधिकारी असायचे. एखाद्या ठिकाणी जाऊन पाहणी करताना त्रुटी आढळली की त्याविषयी त्या अधिकाऱ्यांना जाब विचारायचे. त्यामुळे विकास कामे करताना अधिकारीही सतर्क असायचे. बारामतीत विकास कामे करताना त्याचा चांगला दर्जा राहील याकडे अजित पवार यांना कटाक्ष असायचा. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर बारामतीतील अजित पवार यांचे दौरे थांबलेत. मात्र अजितदादांच्या कामाची हीच प्रथा आता पार्थ पवार यांनी देखील सुरू केली असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी पार्थ पवार यांनी बारामतीतील विकास कामांचा पहिला पाहणी दौरा केला. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी बारामतीतील विकास कामांची पाहणी केली. वन विभागातील बटरफ्लाय गार्डन, ॲडव्हेंचर पार्क आणि काम सुरू असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार यांच्याप्रमाणेच त्यांनीही प्रत्येक प्रकल्पाबाबत माहिती घेतली. त्यामुळे पार्थ पवार हे आता पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या असल्याचं देखील एक म्हटलं जात आहे. आता घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाल्यामुळे पार्थ पवार यांचं पुढचं पाऊल काय असेल हे देखील पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.